नमस्कार, माझं नाव आहे सुनीता कट्टी. आमच्या अथकथा चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आमच्या या चॅनलमध्ये ऐका देशोदेशीच्या, काही माझ्या, काही दुसऱ्यांच्या आणि काही अनुवादित कथा गोष्टी. मी जवळजवळ 45 वर्षांपासून हिंदी व मराठीत मुलांसाठी गोष्टी लिहित आहे. माझ्या मराठी गोष्टी कुमार, किशोर ह्या मासिकांमध्ये व स्वराज्य या साप्ताहिकात प्रसिद्ध झालेल्या आहेत. काही गोष्टी मी ऑल इंडिया रेडिओतही सादर केलेल्या आहेत. आज ऐका एक नवी गोष्ट. मुंग्यांनी मारले हत्ती. कसे? ऐका. पार्वतीने गणपतीच्या चेहऱ्यासाठी हत्तीच्या मस्तकाचा उपयोग केल्यापासून हत्ती फारच गर्विष्ठ झाले होते. आधीच हत्ती मस्तीसाठी प्रसिद्ध, त्यातून त्यांच्यावर गजाननाचा वरदहस्त. त्यामुळे ते अधिकच मस्तवालपणे वागू लागले. नागारण्यातील हत्ती तर फारच गर्विष्ठ. नागारण्य नीलगिरीच्या पायथ्याशी विसावलेलं एक घनदाट अरण्य. आकाशाला टेकणारे सागाचे, शिसवीचे, चंदनाचे प्रचंड वृक्ष आणि त्यांच्या तळाशी बुजबुजलेली झाडं, झुडपं, लता, वेली. यामुळे नागारण्यात दिवसासुद्धा गुडगुप्प काळोख असायचा. जंगलात वाघ, सिंह, अस्वल, हरिणं, ससे असे चिक्कार छोटे मोठे प्राणी होते. तिथेच हत्तींचा एक भला थोरला कळप राहत होता. विकटेंद्र कळपाचा म्होरक्या होता. जंगलातील सगळेच हत्ती लठ्ठम भारती, आपल्याच धुंदीत वावरणारे. पण विकटेंद्राची शान काही वेगळीच होती. तो चालायला लागला की जमीन थरथरायला लागायची. त्याच्या चित्काराने आजूबाजूच्या झाडांवरील पक्षी घाबरून दूर उडून जायचे. झाडाझुडपांचा थरकाप व्हायचा. त्याची लवलवणारी सोंड कधी कोणाला मुळासकट उपटून टाकेल याचा काही नेम नसे. हत्तींचा हा कळप अलीकडे फारच माजला होता. वाघ, सिंहांसारख्या क्रूर पशुवर त्यांनी तुटून पडावं हे ठीक होतं, पण आताशी ते ससे, कोकरं, पाडसं या गरीब प्राण्यांच्याही जीवावर उठले होते. एके दिवशी सशांचं एक शिष्टमंडळ हत्तींच्या म्होरक्याकडे म्हणजे विकटेंद्राकडे आलं. चलाख सशांनी आपलं सर्व चातुर्य पणाला लावलं. विकटेंद्राची तरतऱ्हेने समजूत घातली. त्याला विनंती करून पाहिली. आपल्या मालकाचा चंद्राचा धाक घालून पाहिला. गर्वाचं घर खाली असतं हा इशाराही दिला. पण पालथ्या घड्यावर पाणी. सशांच्या समजावणीचा उलटाच परिणाम झाला. रागानं बेभान होऊन विकटेंद्र ओरडला, या चुरूचुरू बोलणाऱ्या सशांना चिरडून टाका रे. ससे घाबरून धूम पळून गेले. हत्तीच्या निष्ठुरपणाने जंगलातील सर्व गरीब प्राणी हवालदिल झाले. सकाळ संध्याकाळ कोणाच्या जीवात जीव नसे. आला दिवस आपला म्हणत ते दिवस कंठत होते. एकदा तर हत्तींनी आपल्या दुष्टपणाचा कडेलोट केला. जंगलाच्या मध्यभागी एक मोठा तलाव होता. पाण्यात डुंबण्यासाठी हत्तींचा कळप रोज रात्री या तलावावर येत असे. तलावाच्या काठचे सर्व वृक्ष हत्तींनी आपल्या सोंडीच्या सपाट्याने भुई सपाट करून टाकले होते. पण उत्तरेच्या बाजूला वटवृक्षाचा एक जमाव अजून तग धरून होता. हत्तींच्या येण्या जाण्याच्या वाटेत तो कधी आला नव्हता, म्हणून तो कसा तरी तगला होता. वटवृक्षाच्या तळाशी भुसभुशीत जमिनीत मुंग्यांची मोठाली वारुळं होती. मुंग्या रात्रंदिवस आपल्या उद्योगात गर्क असायच्या. आपण बरं आणि आपलं काम बरं.
मुंग्यांच्या या स्वभावामुळे त्या हत्तींच्या तडाख्यातून वाचल्या होत्या. पण तळ्यावर पाणी प्यायला येणाऱ्या जनावरांकडून हत्तींचा उच्छाद त्यांच्या कानी आला होता. पौर्णिमेची रात्र होती. आकाशातील चांदू मामाचं तळ्यातील पाण्यात प्रतिबिंब पडलं होतं आणि त्या चंदेरी प्रकाशात पाणी चमचमत होतं. पौर्णिमेची रात्र, भोवतालची शांतता आणि थंडगार पाणी यामुळे हत्तींच्या जलक्रीडेला ऊत आला होता. सोंडेच्या फवाऱ्याने एकमेकांना भिजवीत त्यांची थट्टा मस्करी चालू होती. विकटेंद्रालाही चेव आला होता. एका गलेलठ्ठ हत्तीणीच्या अंगावर पाणी उडवून तिला बेजार करण्याचा त्याचा खेळ चालू होता. इतक्यात त्याच्या कानाशी आवाज आला, "अगं बाई, आपण तर आपणहून या हत्तींच्या तावडीत सापडलो. काय गोंधळ चालवलाय पण, काय बडबड, काय हातवारे, काय पाणी उडवणं. ए बाई, जरा हळू बोल की. तुझ्या या बडबडीने तू सगळ्यांना गोत्यात आणशील. यांचे डोळे जरी गुंजे एवढे लहान असले ना, तरी कान चांगले सुपा एवढे आहेत. त्यांना आपली कुणकुण जरी लागली तरी आपली खैर नाही." वडाच्या एका पानाबरोबर 7-8 मुंग्या वाहत वाहत हत्तींच्या कळपापाशी आल्या होत्या. त्यांचं बोलणं विकटेंद्राने ऐकलं मात्र त्याच्या मस्तकावरील शिरा थडाथड उडू लागल्या. त्याने जोरात चित्कार केला, "काय या कश्चित मुंग्यांची मजाल! उत्तरेच्या वडाखाली राहणाऱ्या या मुंग्यांना चांगला धडा शिकवायला पाहिजे. एवढ्याशा मुंग्यांना मारण्यात काय पराक्रम, म्हणून आम्ही आत्तापर्यंत यांची गय केली. पण यांची जीभ आता फारच चुरूचुरू करू लागली आहे. चला रे, यांच्या वारुळावर चाल करून जाऊ." विकटेंद्राची आज्ञा ऐकताच सगळे हत्ती वारुळावर चाल करून गेले. हातभर उंचीची ती वारुळांची रांग त्यांनी कचाकच तुडवून टाकली. शेकडो मुंग्या क्षणात निश्चित होऊन पडल्या. वटवृक्षांच्या फांद्या कडाडकाड करीत मोडून पडल्या. खटकाभराच्या अवकाशात मुंग्यांचं राज्य होतो की नव्हतं करून टाकलं हत्तींनी. आणि मग आपल्या पराक्रमाच्या कैफात झुलत झुलत ते निघून गेले. तीराला लागलेल्या मुंग्यांनी हा हल्लकल्लोळ पाहिला. त्या लगाबगा करीत वारुळाजवळ आल्या. त्यांनी कष्टानं बांधलेल्या वारुळांचा फार चुराडा होऊन गेला होता. मातीत सगळीकडे हत्तींची थोराड पावलं उमटली होती आणि त्या पावलांनी चुरडलेल्या लाखो मुंग्यांची प्रेतं इतस्ततः पसरली होती. हत्तींच्या या मस्तवाल वागण्यानं मुंग्या चवताळून उठल्या. त्यांना वाटलं असं धावावं आणि हत्तींच्या नरड्याचा घोट घ्यावा. पण लगेच त्यांना स्वतःच्या दुबळेपणाची आठवण झाली. आपल्या चिमुकल्या देहाची, मर्यादित शक्तीची जाणीव झाली. पण चिमुकल्या मुंग्यांची इच्छाशक्ती फार जबरदस्त. त्यांनी शंकराचा मनोमन धावा केला. देव तर भावाचा भुकेला आहे. मुंग्यांनी मनापासून घातलेली हाक भोळ्या सांबांच्या कानी आली. त्यांची समाधी खाडकन उतरली. त्रिशूळ घेऊन ते नागारण्यात धावले. मुंग्यांची करुण कहाणी ऐकून सदाशिवाचा जीव कळवळला. ते मुंग्यांना म्हणाले, "या मस्तवाल हत्तींना शिक्षा ही झालीच पाहिजे आणि हत्तींना शिक्षा करण्याचे बळ मी तुम्हालाच देतो. तुम्ही आसपास राहणाऱ्या सगळ्या मुंग्यांना बोलवून घ्या आणि या गवतामध्ये लपून राहा. चारा खाता खाता हत्ती मजेत चारा डोक्यावर उधळतात. ती संधी साधून तुम्ही हत्तींच्या कानात शिरायचं आणि त्यांच्या कानातील मऊ भागाचा कडकडून चावा घ्यायचा. क्षणात हत्तींची प्रचंड धुडं गतप्राण होऊन खाली कोसळतील." सदाशिवाच्या कानमंत्राचे मुंग्यांनी पालन केलं. या कश्चित मुंग्यांनी पर्वतप्राय हत्तींचा क्षणात धुव्वा उडवला. अजूनसुद्धा मोठमोठी झाडं क्षणात तोडून फेकणारा हत्ती कानात मुंगी गेली की तळमळून ओरडतो, "देवा क्षमा कर, देवा क्षमा कर."
आवडली ना तुम्हाला गोष्ट? आवडली असेल तर लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा आणि हो, आमच्या अथकथा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर लवकरच भेटूया एका नवीन गोष्टीबरोबर. नमस्कार.